नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुप्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती. तर मंडळी, आज आहे फ्रायडे आणि मी कालच एक ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे की लक्झेंबर्गमध्ये जर तुम्हाला जॉब हवा असेल तर कोणकोणते वेबसाईट्स आहेत, नंतर कुणाला किती सॅलरी मिळते आणि स्किल्ड आणि नॉन स्किल्ड लोकांसाठी कोणते जॉब्स आहेत हे मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ज्यांनी कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर मी आत्ता आली आहे पार्कमध्ये, सिटी सेंटरच्या जवळ आहे तिथे. तर तुम्हाला मी आधी हे पार्क दाखवते कसं आहे ते. इथून पार्क स्टार्ट झालेला आहे आणि तुम्हाला हे समजलं असेल महात्मा गांधींचा स्टॅच्यू आहे. त्या अजून पुढे दाखवते. इथे लहान मुलं खेळताना दिसतात. खूप छान वाटतं इथे पार्कमध्ये, म्हणून इथे म्हटलं चला आज जाऊन येऊया, तेवढंच बरं वाटेल. पूर्ण पार्कमध्ये ना इथेच जास्त लोक दिसतात आहे, कारण इथे लहान मुलांना खेळायला आहे. त्यामुळे जास्त करून पॅरेंट्स इथंच मुलांना घेऊन येतात. बाकीचं पूर्ण पार्क तर असं एम्प्टीच आहे, क्वचित कुठेतरी चालताना दिसतात. तर मुलांना खेळायला सुद्धा छान अशी सोय केलेली आहे इथे. आज पण ना आभाळ आहे, थंडी आहे, त्यामुळे जास्त दिसत नाहीत. नाही तर इथे सुद्धा लहान मुलांचे असे खेळायला नंबर वगैरे लागलेले असतात. तर इथे ना लहान मुलांना असं जहाजासारखं केलेलं आहे, जहाजच बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये असे घसरगुंडी ते बनवलेलं आहे आतमध्ये. तर मी तुम्हाला आता पार्क दाखवलं. तर इथे लक्झेंबर्गमध्ये ना सिटी सेंटरमध्ये ना आसपासला खूप जास्त पार्क्स आहेत, त्यामुळे लोक इथे कंटिन्यू फिरायला वगैरे येतात. पण कधी कधी असं होतं की पार्क पूर्ण रिकामेच असतात. आज थोडे आभाळ वगैरे आलेलं आहे, त्यामुळे जरा मुलं वगैरे खेळताना कमी दिसतात आणि लोकंसुद्धा कमी बाहेर पडतात अशा एन्व्हायरमेंटमध्ये. तर आजच्या आपल्या ब्लॉगचा टॉपिक म्हणजे असं काही खास नाही आहे, जस्ट मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, म्हणून म्हटलं चला एक ब्लॉग बनवूया आणि काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूया. तर ना कालपासून ना खूप बोर होतं आहे, म्हणजे लक्षच लागत नाही आहे कशामध्ये काय करायचं काय नाही, सुचतच नाही आहे. आणि त्याचबरोबर तब्येत पण माझी थोडीशी ठीक नाही आहे आणि काल तर दिवसभर मी काही घराच्या बाहेर पडलेच नव्हते. म्हणून म्हटलं चला आज थोडंसं बाहेर पडूया, थोडंसं बरं वाटेल. म्हणून मी ते सिटी सेंटरच्या पार्कमध्ये आले, जेणेकरून इथे जरा बऱ्यापैकी लोक असतात, ते जरा बघितलं की बरं वाटतं. कारण कसं होतं ना, आमच्या अपार्टमेंटच्या इथे म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये थोडंसं गॅलरीमध्ये जर गेलं ना कोणीच बाहेर दिसत नाही, एकदम शांतता. असं वाटतं सगळे कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले आहेत, आपण एकटंच आहे का काय. कधीतरी क्वचित एखादा दुसरा माणूस बाहेर दिसतं, नाहीतर कोणीही नसतं. त्याचबरोबर इंडियामध्ये बरं असतं की आपल्या घरी कसं दिवसभर कोण ना कोणतरी येत असतं, कधीतरीच आपलं घरी काम असतं. नाहीतर सारखे शेजारचे आजूबाजूचे आपल्यात जेवलात का, खाल्लं का, पिल्लं का वगैरे विचारायला कंटिन्यू येत असतात. एव्हा झोपेपर्यंतसुद्धा विचारायला येतात की बाबा झाले का जेवणं, मग झोपायची तयारी वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. पण लक्झेंबर्गमध्ये बापरे, इथे आमच्या शेजारीच कोण राहतं हे आम्हाला माहीत नाही आहे. मग बोलायचं तर लांबच प्रश्न. तर कसं होतं, बऱ्याच वेळा वाटतं कधी कधी की अरे चला जरा शेजाऱ्यांसोबत बोलूया, गप्पा मारूया, कसं बाहेर फिरायला जाऊया, खूप वाटतं. पण नाही होत. इथं कसं लोकांना तसलं काही नाही आहेच, म्हणजे एकमेकांसोबत बोलावं, एकमेकांच्यात जावं वगैरे असलं काही नाही आहे. त्यामुळे इथे खूप त्रास होतो त्या गोष्टींचा. कारण आपल्याला इंडियामध्ये कशी सवय असते चार चौघामध्ये जायची, एव्हा ना जरी ते लोक आपल्यासोबत वाईट जरी वागत असले किंवा कसेही असले तरी आपण त्यांच्यासोबत चार गोष्टी बोलून चालून असतो. पण लक्झेंबर्गमध्ये या गोष्टी खूप फेस करायला लागतात की कोणीच नसतं इथे. त्याचबरोबर एकटं असलं ना मग तर काय गोष्ट वेगळीच. आता बॅचलरमध्ये राहणाऱ्या लोकांना तर हे जास्त गोष्टी फेस कराव्या लागतात, कारण त्यांना तर कोणच नसतं, ते सिंगल असतात. भेटली तर जॉबमध्येच तेवढी, ती पण जास्त कसं जॉबमध्ये लोक त्यांची वर्क लाईफ एकदम वेगळी असते आणि पर्सनल लाईफ वेगळी असते. त्यामुळे तिथे कोणी अशा जास्त गोष्टी बोलत नाही, जे काय आहे ते कामापुरतंच. आणि घरी येऊन तर कोणच नसतं विचारायला की बाबा कसं चाललं आहे काय चाललं आहे म्हणून. त्यामुळे बॅचलर लोकांना पण अशा गोष्टींचा त्रास होतोच. पार्कमध्ये काही अशी झाडं आहेत की ज्यांना कसलीच पानं नाही आहेत, काही नाही, त्यांच्याकडे बघून तर अजूनच बोर होतं. आताशी पालवी फुटायला सुरुवात झाली आहे, अजून जातील तरी पण एक साधारणपणे 1 महिना तरी जाईल पूर्ण असं सगळं हिरवंगार व्हायला.
काही झाडांना अशी इकडे पालवी फुटायला सुरुवात झाली आहे, पण काही अशी रिकामीच आहेत अजून. कधी कधी तर असं वाटतं की चला इंडियामध्ये फोन करूया, खूप बोर झालेला आहे, खूप कंटाळा आलेला आहे, थोडंसं घरी फोन करूया, फ्रेंड्सना फोन करूया आणि तासनतास गप्पा मारूया. तर हे कितपत शक्य असतं? कारण कसं होतं ना, 1-2 दिवस 3 दिवस आपण 4 दिवस गप्पा मारू शकतो, तास फोनवरती बोलू शकतो, पण दररोज ते पॉसिबल नाही आहे. कारण कसं इंडियातील लोकांना भरपूर कामं असतात. आपल्याला इथे कसं सगळं एक टाईम सेट झालेलं असतं, आपलं टाईमानुसार आपली इथे कामं होतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण त्यांना कॉल करून डिस्टर्ब करू शकत नाही. त्याचबरोबर फ्रेंड्सला फोन करायचं झालं तर आता कसं सगळ्या फ्रेंड्सची लग्न झालेले आहेत, सगळ्यांची आपापली लाईफ आहे. त्यामुळे प्रत्येकाचंच कसं जरी फ्रेंडच्या मनात असलं की बाबा हां चला आपण तिच्यासोबत गप्पा मारूया किंवा आपल्या फ्रेंडसोबत गप्पा मारूया, तरी तिचं काहीतरी संसार आहे, तिचीसुद्धा कामं असतात. ती तर किती दिवस आपल्यासोबत गप्पा मारणार आहे ना, 1 दिवस 2 दिवस गप्पा मारेल किंवा इकडच्या गोष्टी शेअर करेल. त्यामुळे नाही जमत फोन करून पण. आणि आपल्याकडे कसं असतं त्याच व्यतिरिक्त सारखे फेस्टिवल येत असतात, त्यामुळे त्याच्यामध्येही सुद्धा आपला टाईम निघून जातो. पण इथे फेस्टिवल नाही. इथे युरोपमध्ये कसं आहे ना, इथल्या लोकांचे 2च फेस्टिवल असतात, एक तर ख्रिसमस आणि दुसरा म्हणजे ईस्टर. हे 2च असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक बाहेर फिरायला जातात. जास्ती लोक रस्त्यावरती दिसत नाहीत, कोणी इथं थांबतच नाही, जास्त करून लोक बाहेरचीच आहेत इथे. त्यामुळे असे कंटिन्यू एक वीकची सुट्टी काढतात आणि जातात. तरी इथं असं झालं, मग त्यावेळेला पण खूप बोर होतं. बाहेर जरी पडलं तरी कोण नसतं इथे बोलायला करायला, त्यामुळे जरा त्रास होतो या गोष्टींचा. तरी माझी एक बेस्ट फ्रेंड आहे कॉलेजपासूनची, जी खूप म्हणजे एवढी भारी आहे ना की बस. ती ना तिच्या लाईफमध्ये संसारामध्ये एवढी बिझी असते ना, तिला टाईम नसतो अक्षरशः. कारण कसं होतं ना, तिच्या मिस्टरांचे जे जॉबचे वगैरे टायमिंग वगैरे जरा मागे पुढे म्हणजे शिफ्टनुसार चालत असते. त्यामुळे तिला प्रत्येक वेळेस असं आपण कॉल करून वगैरे बोलायचं वगैरे शक्य होत नाही. पण तरीही तिला कधी असं जर मी मेसेज केला ना की अरे मला आज खूप बोर झालं आहे, मला करमत नाही आहे आणि मला खूप असं एकटं वाटतं आहे, तिला सहज मेसेज जरी केला ना, ती लगेच नेक्स्ट 1-2 तासामध्ये मला फोन करते. अरे काय झालं, काय एवढी बोर झालीस, चौकशी करत असते. भले ती किती पण गडबडीत राहू दे, मी तुला 1-2 तासांनी का होईना फोन करते. पण असं अचानक चला आज उठलो आहे फोन करूया असं होत नाही. तिला फक्त सहज मेसेज करायचं, ती लगेच दुसऱ्या 1-2 तासानं मला फोन करते, माझी चौकशी करत असते. खरंच फ्रेंड्स असाव्यात तर अशा असाव्यात की आता आमची ना कॉलेज झाल्यापासून भेट नाही आहे, म्हणजे जवळपास आम्ही 16ला पासआउट झालेलो आहे. एक 10 वर्षापासून आमची भेट नाही आहे. मी प्रत्येक वेळी इंडियाला गेल्यानंतर असं प्लॅन करत असते की चला आज मिळून भेटूया वगैरे. पण ती कशी आहे ना, महाराष्ट्रामध्ये नसते, त्यामुळे आमचं कधीच असं भेटण्याचं टायमिंग जुळून येत नाही. कधी मी इंडियामध्ये जाते तर ती नसते, ती कधी महाराष्ट्रामध्ये येते तर मी तर इंडियामध्ये नसते. अशाच गोष्टी बऱ्याच होतात आहे. तर आमच्या कॉलेजमधले डेज ना खरंच खूप छान होते. मी सुद्धा बॅचलरमध्ये राहिलेली आहे. मी जवळपास एक साधारणपणे 7 ते 8 वर्ष बॅचलरमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे मला जास्त करून इथे त्रास होत नाही. कारण कसं होतं, अचानक फॅमिली सोडून जर अशा ठिकाणी यायचं म्हटलं तर त्रास जास्त होतो. पण तरीसुद्धा मला थोडाफार त्रास होतो आहे. त्यामुळे एकट्या लोकांचं जे फॅमिली सोडून लगेच अशा ठिकाणी बाहेर पडतात त्यांचं काय होत असेल ना. तर हे झालं. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत. त्याचबरोबर कसं होतं नाही, त्याचबरोबर इथे ना आपली प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ या 2 गोष्टी ना खूप वेगळ्या असतात. इथे लोक ना कधीच कोणत्या गोष्टींना मिक्स करत नाहीत. कामाच्या ठिकाणी फक्त कामाचं बोललं जातं आणि एकदा ऑफिस सुटलं की फक्त आपल्या फॅमिलीला टाईम दिला जातो. लोक 1 मिनिटही जास्त इथे एक्स्ट्रा काम करत नाही आणि जरी करावं लागलं तर त्यांचा तो ओव्हरटाईममध्ये कन्सिडर केला जातो. तर इंडियामध्ये बरं असतं आपलं. ऑफिसमध्ये कसं होतं ना की समजा आपल्याला घरी काही त्रास झाला किंवा कोणी काय आपल्याला घरी बोललो किंवा काही गोष्टी असल्या की आपण ऑफिसमध्ये फ्रेंड्सना शेअर करतो. कारण कसं होतं तिथे इझिली आपल्या ऑफिसमध्ये ना चांगले फ्रेंड्स बनून जातात. कारण आपलं तिथं तसं म्हणजे आपलं नेचरच तसं असतं की आपण एवढं छान बोलतो, एवढं आपलं नेचर चांगलं असतं की आपली इझिली फ्रेंड्स बनतात. पण इथे ना फ्रेंड्स लवकर बनत नाहीत आणि इथे जर लवकर बनले तर ते खूप जास्त मदत करतात. हे असं लोकांचं इथलं नेचर आहे. त्यामुळे कसं होतं इथे जरी काही त्रास झाला, बोर झालं तरी इथल्या फ्रेंड्सना नाही शेअर करू शकत. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात इथे. त्यामुळे बरं असतं आपल्या इंडियामध्ये की जरी फॅमिली नसली, म्हणजे फॅमिली लांब असली तर फ्रेंड्सना शेअर करू शकतो, त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी तिथे होतात. अजून एक म्हणजे इथे एक यांच्या संस्कृतीचा भागच आहे. इथे कसं होतं फॅमिलीमध्ये ना, मुलं एकदा 17 वर्षाची झाली की त्या आईवडिलांना
सोडून दुसरीकडे सेटल होतात, ते स्वतःचे कमवायला लागतात, स्वतःचं घर घेऊन राहतात. त्यामुळे नंतर ते आईवडील एकटेच असतात. मग ते फक्त कधीतरी असे फेस्टिवलला किंवा सुट्टीमध्ये असे बाहेर भेटतात तेवढंच. कारण आपल्याकडे कसं जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आईवडील त्यांचा आधार बनतात आणि जेव्हा आईवडील म्हातारे होतात तेव्हा मुलं त्यांचा आधार बनून जातात. शेवटपर्यंत ते एकमेकांना साथ देतात. पण इथे नाही आहे. इथे ना मुलं एकदा कमवायला लागली, 17 वर्षाची झाली की ते त्यांचे ते कमवायला सुरुवात करतात आणि त्यांचे ते सेपरेट राहतात. त्यामुळे तुम्हीच विचार करा, जर इथे जर मुलांमध्ये ना आईवडिलांमध्ये जर असं नातं असेल तर ते आपल्याला काय एवढी जास्त किंमत देतील ना. ते सोडा, ते एक त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणून जसं आपल्याकडे आपली संस्कृती आहे तशी यांच्याकडे यांची संस्कृती आहे. त्यामुळे आपण ह्याला जास्त काही नावं ठेवू शकत नाही. यांच्यासाठी ही योग्य गोष्ट आहे. त्याचबरोबर इथे ओल्ड एज होमची पण प्रथा खूप जास्त आहे. जास्त करून इथे ना म्हातारे वगैरे लोक असतात, जास्त करून तुम्हाला ओल्ड एज होममध्येच बघायला भेटतील. कारण इथे एक कॉमन गोष्ट आहे आपल्याकडे. ओल्ड एज होम म्हणलं की खूप वाईट आहे, खरंच चांगलं आहे ते की नाही आपल्याकडे मुलं सांभाळतात आईवडिलांना, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. हे असं नाही करायला पाहिजे ओल्ड एज होममध्ये वगैरे घालणं. पण इथे ह्या लोकांसाठी कॉमन आहे ना, हे आनंदात इथे ओल्ड एज होममध्ये ॲडमिशन घेतात, तिथे राहतात. हे का आपला असं चेष्टेचा पार्ट नाही आहे, पण हा यांच्या एक संस्कृतीचा भाग आहे. एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला. हा यांच्या कल्चरचा भाग आहे की मुलं एकदा 17 वर्षाची झाली, कमवायला सुरुवात केली की आईवडिलांना सोडून ते सेपरेट राहायला सुरुवात करतात. सगळे डिसिजन स्वतः घेतात. मग आईवडील जरा एकटे पडतात, पण हा एक यांचा कल्चरचा भाग आहे. आणि त्याचबरोबर इथे सुद्धा एकटेपणा फील करतात लोक, सगळेच नाही पण क्वचित लोक फील करतात. कसं मुलं नसतात सोबत. त्याचबरोबर डिवोर्स होतात, डिवोर्सचं प्रमाणसुद्धा खूप जास्त आहे इथे. जर बघायला गेलं ना आपल्या इंडियापेक्षा जास्त इथे डिवोर्स होतात. म्हणजे लक्झेंबर्गमध्ये 100 लग्नाच्या पाठीमागे 50 ते 70 डिवोर्स इझिली होतात आणि आपल्या इंडियामध्ये 100 लग्नाच्या पाठीमागे 1 ते 2 डिवोर्स होतात. मग तुम्हाला असं वाटेल की इंडियामधील लग्न खूप चांगले असतात म्हणून डिवोर्स कमी होतात आणि इथले लग्न खराब असतात म्हणून डिवोर्स जास्त होतात. तर असं नाही आहे. प्रत्येक कंट्रीचे लॉज, रूल्स, फ्रीडम हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर इथे कसं तुम्हाला वाटत असेल की लोकांना इथे एकटं राहायची सवय आहे, पण सगळ्यांनाच नसते ना. काही लोक एकटेपणा पण फील करतात, काहींना कुटुंबासोबत फॅमिलीसोबत राहायची सवय असते जसं आपल्याला असते. इंडियामध्ये आपल्याकडे कसंही लग्न असलं म्हणजे थोडा त्रास जरी असला तरी लोक सहन करतात आणि शेवटपर्यंत निभवतात. पण तसं इथं नाही आहे. इथे लोकांना फ्रीडम खूप गरजेचं आहे. इथे थोडंसं काय झालं की लगेच लग्न शेवटपर्यंत जातं. त्यामुळे मला तर आपलं इंडियन कल्चरच खरंच खूप छान वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त इथं कसं एकटेपणा असतो, लोक नसतात बोलायला, शेवटपर्यंत कोणी साथ द्यायला नसतं. त्यामुळे इथे डॉग कल्चर खूप चालतं. इथे लोकांना कुत्रा वगैरे पाळतात वगैरे, त्याला एखादा फॅमिली मेंबर असल्यासारखं ट्रीट करतात. मग त्याचं खाणं पिणं राहणं सगळं त्यांच्यानुसारच, म्हणजे जसं काही एखादा फॅमिली मेंबर असल्यासारखं करतात. तर इथे कसं ना एकटेपणा आहे म्हणून हे डॉग कल्चर खूप फेमस आहे. आपल्याकडे कसं आपण सगळ्या लोकांना धरून चालून राहतो. इव्हन आपल्या घरीसुद्धा डॉगी वगैरे असतात, पण तो सुद्धा आपला फॅमिली मेंबरसारखाच असतो. पण इथे जरा वेगळंच आहे. लक्झेंबर्गची पॉप्युलेशन तर ऑलरेडी कमीच आहे. 6.5 लाख पॉप्युलेशन आहे. त्यात आपले इंडियन पण एक काहीतरी कमीच आहेत, 1000पर्यंत असतील मला, 1000पर्यंत. तर याच्यामध्ये सुद्धा फ्रेंड्स बनणं मुश्किल आहे. कारण इथे पण कसं होतं, लोक एक असं टाईम ठरवून एकत्र येतात, असं दररोज भेटतील वगैरे बोलतील असं नाही आहे. कारण प्रत्येकाचं टाईम सेट झालेलं असतं, प्रत्येकाची कामं सेट असतात टायमिंगनुसार. त्यामुळे कोणीही तुम्हाला जरी क्लोज असेल तरी कोणीही तुमच्यासोबत जास्त करून असं बाहेर फिरायला किंवा बसायला बोलायला येणार नाही. कधीतरी तुम्ही असं एखादा दिवस वगैरे ठरवून फिरायला वगैरे जाऊ शकता, पण असं दररोज तुमच्याकडे येऊन बसणं वगैरे असलं चालत नाही, गप्पा गोष्टी चालत नाहीत. त्यामुळे इथे प्रत्येकाला ही एक गोष्ट आहे ना, ही सगळं स्ट्रगल करावं लागतं इथे. मग ती बॅचलर असू दे, हाऊसवाईफ असू दे, किंवा तुम्ही इथे जॉब वगैरे करत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. त्याचबरोबर कसं होतं ना, लोक इथं जास्त करून कोणाची हेल्प करत नाही. तुम्हाला असं वाटत असेल अरे आज माझी तब्येत ठीक नाही आहे, मला कोणतरी येऊन विचारावं, तर असं कधीच होत नाही आहे. जे काय असेल ती स्वतःला केअर करावी लागते. आणि ते आजारी जरी पडलं ना तरी हॉस्पिटलमध्ये डिरेक्ट जाता येत नाही, कारण इथं अपॉइंटमेंट लागतात, त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचबरोबर इथे ओव्हर काउंटर मेडिसिन अवेलेबल नसतात, त्यामुळे त्यासुद्धा घेऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःची केअर चांगली करणे, खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित असेल तरच ओके आहे. नाहीतर इथं जास्त आजारी पडला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, डायरेक्ट तुम्हाला हॉस्पिटल वगैरे अशाच गोष्टी कराव्या लागतात इथे. आणि लांब असल्यामुळे तर आईवडिलांना तर गोष्टी ह्या कळत नाहीत की तुम्ही आजारी आहात, फोन करूया किंवा चौकशी करूया, असं आपण सांगितल्याशिवाय तर ह्या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे बेस्ट वे की इथे चांगलं खाणं पिणं राहणं वगैरे हे सगळं स्वतःची केअर केलेली चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर बोर होण्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे हे एन्व्हायरमेंट. तर इथे कसं होतं ना, अजिबात एक क्लायमेट फिक्स नसतं. 4 दिवस ऊन पडलं की लगेच 4 दिवस आभाळ, की परत 4 दिवस पाऊस आणि थंडी.
ह्या अशा वातावरणामध्ये ना कसं राहायचं हेच कळत नाही आहे. आपल्या इंडियामध्ये बरं असतं की अरे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3-3, 4-4 महिन्यानंतर आपलं चेंज होत असतात. पण इथे नाही आहे. इथे ह्या वातावरणामध्ये ना तर एवढं बोर होतं ना आणि लोकं पण जास्त बाहेर दिसत नाहीत. त्यामुळे याचा तर खूप जास्त त्रास होतो इंडियन लोकांना, तर ह्या गोष्टी जास्त फेस कराव्या लागतात आहे. आता बघा मी ते पार्कमध्ये आली आहे, तरी तुम्हाला दूर दूरपर्यंत लोक दिसत नसतील. क्वचित कुठेतरी एखादं दुसरं लोक चालताना दिसत असतील, नाहीतर पूर्ण पार्क रिकामच आहे. गावाकडे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, त्याचबरोबर आता मुलांच्या एक्झाम वगैरे संपलेल्या आहेत. गावच्या यात्रासुद्धा चालू झालेल्या आहेत. सगळी मुलं आपल्या मामाकडे वगैरे असं आजोळी सुट्टीला वगैरे जायला लागलेले आहेत. खरंच खूप छान आहे तिकडे. आणि आता यात्रासुद्धा चालू झालेल्या आहेत. आज तर आमच्या गावची यात्रा आहे, पण आम्ही नाही आहे. आम्हालासुद्धा वाटलं होतं की आम्ही जाईन, पण आत्ताच जूनमध्ये आम्ही जाऊन आलो इंडियाला, त्यामुळे ह्या वेळेला काही जमलं नाही. आणि नंतर एक 4-5 दिवसानंतर माझ्या मम्मी पप्पाच्या इकडच्या गावची यात्रा आहे. तर पहिल्यांदा असं असेल की मी त्या यात्रेला नाही आहे म्हणून. गेल्या वर्षी भावाचं लग्न होतं त्यामुळे नव्हती केली यात्रा, पण ह्या वर्षी असं फर्स्ट टाईम झालं आहे की मी आमच्याच यात्रेला नाही आहे म्हणून. आता घरच्यांनी प्रत्येकाने फोन करून विचारलं येणार आहे का नाही. माझी आजी तर सरळ म्हणते की मुलींशिवाय यात्रा नसते म्हणून. पण आता तिला काय सांगायचं की यात्रेसाठी एवढं लांबून कोण जाणार आहे ना. मग बघू आता थोड्या दिवसांनी जसं सुट्टी भेटेल तसं जाऊन येणारच आहे. तर हे असं होतं काही गावी फेस्टिवल वगैरे असले की नाही जाता येत. प्रत्येक वेळी घरचे फोन करून विचारतात, मग त्यांना सांगावं लागतं की नाही जमणार, सुट्टी भेटत नाही आहे, काही दिवसांनी बघू, अशाच गोष्टी सांगाव्या लागतात आणि टाईम काढावा लागतो. कालपासून ना खरंच खूप जास्त बोर होत होता, म्हणून आज मी बाहेर आली आणि म्हणलं चला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात, बघूयात, जरा मन मोकळं होतं आहे का. तर खरंच मला आज छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आता मी बाहेरच आहे अजून पार्कमध्ये, थोडंसं एक राऊंड मारेन आणि आता घरी जाईन, कारण आता वाजलेले आहेत 4. आता थंडी पण जास्त वाजायला लागलेली आहे. तर कसा वाटला आपला हा ब्लॉग. तर कसं म्हणा आपली फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली आहे, मग तुमच्यासोबत ह्या काही गोष्टी शेअर केल्या. आवडल्या नसतील तर सॉरी. तरी मला सांगू शकता कमेंटमध्ये की माझं जर काही चुकलं असेल तर, आणि काय वाटलं तुम्हाला. तर भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. चला मग तर बाय.